मीन राशीसाठी हा महिना खूपच अनुकूल असा राहणार आहे। या महिन्यामध्ये तुमचे साहस आणि पराक्रमामध्ये वाढ होईल, वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल आणि त्यामुळे कोणतेही संकटे तुमच्यावर आले तर तुम्ही त्याच्यावर मात करण्यामध्ये सक्षम असाल। तुमच्या आत्मविश्वासामध्येही वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल। नवीन आव्हाने तुमच्या समोर येतील आणि त्यावर तुम्ही सहज रीतीने मातही कराल। कौटुंबिक जीवनामध्ये काही प्रमाणात ताणतणाव दिसून येईल। कुटुंबातील सदस्यांसोबत तुम्ही अबोला धराल आणि एकमेकांपासून तुम्ही दूरही जाण्याची शक्यता दिसत आहे। कौटुंबिक दृष्ट्या थोडंसं ह्या महिन्यामध्ये तुम्हाला चढ उतार पाहायला दिसतील, नात्यांमध्ये चढ उतार तुम्हाला पाहायला दिसतील। तरी इथे थोडंसं जर काही झालं, मतभेद झाले, काही जर वादविवाद झाले तरी कुटुंबामधील सर्व क्लेश मिटवण्याचा तुम्ही प्रयत्न करा, हे खूप महत्त्वाचं आहे। परंतु महिन्याच्या सुरुवातीला हे काही घडेल, परंतु महिन्याच्या अंती कुटुंबातील सर्व क्लेश मिटून सामंजस्य वाढेल, एकोपा वाढेल। परंतु पुढाकार हा तुम्हालाच घ्यावा लागणार आहे। जर तुम्ही पुढाकार घेतला तरच क्लेश मिटेल, सामंजस्य वाढेल, प्रेम वाढेल, एकोपा वाढेल। ह्या महिन्यामध्ये तुमची आर्थिक स्थिती नियंत्रणामध्ये राहील। खर्च जपून करावा लागणार आहे, त्यामुळे तुमचे आर्थिक नियोजन जसं आहे तसं राहू शकते। परंतु जशी आवक आहे जर तसेच तुम्ही खर्च केले तरच, आवक कमी आणि जर खर्च जास्त केले तर तुमचं आर्थिक नियोजन डगमगू शकते। काही छोट्या मोठ्या आर्थिक संकटे येतील पण त्यांनाही तुम्ही पार कराल। ह्या महिन्यामध्ये तुम्ही थोडेसे आळशी राहण्याची शक्यता आहे। कोणतेही काम करताना तुमची गती मंद राहील, तर याच्यावर तुम्ही विशेष करून कार्य करा। जर तुम्ही मंद गतीने जर कोणतेही कार्य केले तर त्याचे परिणामही तुम्हाला मंद गतीनेच मिळतील। त्यामुळे जर तुम्हाला चटकीने परिणाम पाहिजे असतील, चटकीने लाभ पाहिजे असेल तर कामही तुम्हाला पटकीने करावे लागणार आहे। ह्या महिन्यामध्ये तुम्ही कोणतेही कार्य कराल तर ते अगदी गंभीरपणे करण्याचा प्रयत्न करा। आपली मान प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न करा। कोणतेही असे कार्य करू नका की ज्यामुळे तुमची असलेल्या मान सन्मानामध्ये, प्रतिष्ठेमध्ये तडा जाईल। हे खूप महत्त्वाचे आहे, कारण अचानकपणे अनपेक्षित रीतीने आपल्याकडून अशा काही चुका होण्याची शक्यता ह्या महिन्यामध्ये दिसत आहे। तर विशेष करून ह्या गोष्टीची तुम्ही काळजी घ्या। भरपूर कष्ट करावे लागतील तुम्हाला ह्या महिन्यामध्ये जर मनासारखे परिणाम तुम्हाला पाहिजे असतील तर। तुमच्या नातेसंबंधांमध्ये एखाद्या मतावरून वादविवाद होण्याची शक्यता आहे, तर इथेही त्या मत हुडका। जे काही वाद निर्माण झालेले आहेत तो मिटवण्याचा तुम्ही प्रयत्न करा। तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये थोडेसे चढ उतार दिसून येतील। तुमचा जोडीदार तुमच्यावर रुसण्याची शक्यता आहे, तर इथे तुमच्या जोडीदाराची नाराजी तुम्ही दूर करण्याचा प्रयत्न करा। एखादं सरप्राईज गिफ्ट द्या किंवा एखादं गिफ्ट द्या किंवा एखाद्या ठिकाणी तुमच्या जोडीदाराला तुम्ही एकत्र टाइम घालवण्याचा, एकत्र वेळ घालवण्याचा तुमच्या जोडीदारासोबत प्रयत्न करा। म्हणजेच हे काही रुसवे फुगवे आहेत ते दूर होईल। सोबतच अचानकपणे मित्रमंडळींची भेटीगाठी होतील, एखादं गेट टुगेदर तुम्ही कराल किंवा एखादी छोटीशी ट्रिप तुम्ही प्लॅन कराल। या सगळ्यांमधून तुम्हाला एक प्रकारचा आनंदच, लाभच मिळणार आहे। सोबतच जे कोणी विवाहासाठी प्रयत्न करत असतील तर विवाह जुळण्यासाठी काही प्रमाणामध्ये नक्कीच समस्या उत्पन्न होतील, तरी प्रयत्न करणे अजिबात थांबवू नका। मनासारखे परिणाम मिळवण्यासाठी तुम्हाला थोडीशी प्रतीक्षा करावी लागू शकते, तर यासाठी तुम्ही तयार राहा। जे कोणी प्रेमसंबंधामध्ये असतील किंवा रिलेशनशिपमध्ये असतील तर त्यांच्यासाठी हा महिना एकदम अनुकूल असा आहे। तुम्ही तुमच्या पार्टनरचं प्रेम स्वीकाराल, प्रेम ओळखाल आणि समजूनही घ्याल आणि एकमेकांचे नाते अधिक दृढ होण्याची ह्या महिन्यामध्ये शक्यता आहे। एखाद्या वेळेस तुम्ही एक पाऊल पुढे जाऊन लग्नासाठीही विचार कराल। लवकरच लग्न बंधनामध्ये अडकण्यासाठीचे विचार तुमच्या डोक्यामध्ये किंवा तुमच्या मनामध्ये ह्या महिन्यात येतील, तरी त्याप्रमाणे तुम्ही पाऊल उचलायला हरकत नाही आहे। व्यावसायिक वर्गाला मात्र हा महिना यश देणारा असा जाणार आहे प्रत्येक गोष्टीमध्ये। म्हणजेच व्यवसायासंबंधी जे काही निर्णय म्हणा किंवा जे काही स्वप्न तुम्ही पाहिलेले होते तर अगदी त्याचप्रमाणे सगळं घडण्याची शक्यता आहे। तुमच्या व्यवसायाला नक्कीच भरपूर प्रमाणात उन्नती मिळेल, आर्थिक लाभ मिळतील जसे तुम्ही विचार केलेला आहे तसा। सोबतच भागीदारी मध्ये जे काही व्यवसाय करत असतील तर त्यांच्यासाठी हा महिना थोडासा कठीण असा जाणार आहे। आर्थिक व्यवहार थोडेसे जपून करावा लागणार आहेत। सोबतच तुमच्या प्रतिष्ठेमध्ये, प्रसिद्धीमध्ये वाढ होईलच, परंतु तुम्हाला कोणताही निर्णय घेताना नीट विचारपूर्वक घेतला तरच ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडतील। उगीचच कोणावरही विश्वास ठेवून कोणतेही निर्णय लगेच घेऊ नका। प्रत्येक गोष्टीची शहानिशा करा, चौकशी करा आणि मगच कोणतेही निर्णय तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा। नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी थोडासा तणावाचा सामना करावा लागू शकतो। तुमच्या कामामध्ये काही एक ताण निर्माण झाल्याचं तुम्हाला वाटून येईल, परंतु
प्रयत्नांती किंवा बऱ्याच दिवसांपासून तुम्ही एखाद्या प्रमोशनसाठी प्रयत्न करत होता, तर महिन्याच्या शेवटी तुम्हाला प्रमोशन मिळून जाईल आणि उच्च पद प्राप्त होईल. तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये प्रगती आणि सन्मानच मिळण्याची शक्यता आहे ह्या महिन्यामध्ये. प्रमोशन झाल्यामुळे नक्कीच तुमच्या पगारातही वाढ होईल, तुमच्या प्रतिष्ठेतही वाढ होईल. इतक्या दिवस तुम्ही जे काही प्रयत्न केलेले होते, जे काही कष्ट केलेले होते, तर त्याचं फळ मिळून तुम्हाला आत्ता तसे परिणाम मिळून जातील. तरी प्रत्येक गोष्टीचा लाभ घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सर्व घडत असतानाच आपण थोडंसं विनम्रतेने राहण्याचा प्रयत्न करा. एखाद्याने लगेचच आपली प्रमोशन झालेलं आहे म्हणून गर्व करू नका किंवा फुगून जाऊ नका. नेहमी आपले पाय जमिनीला टेकवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न करा. आपण फक्त एकटेच इथपर्यंत पोहोचलेलो नसतो, तर ह्या सगळ्या आपल्या आजूबाजूला जी काही मंडळी असतात, जी काही व्यक्ती असतात, त्यांच्या सहकार्याने, तुमच्या घरातील मंडळींच्या सहकार्याने, मित्रमंडळींच्या सहकार्याने, सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण ह्या पदापर्यंत पोहोचलेलो आहेत असं लक्षात ठेवा. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये अजून भरभरून तुम्हाला यश मिळेल. फक्त इतक्यावरच थांबून राहायचं नाही आहे. ही सुरुवात आहे असं विचार करा आणि विनम्रतेने, नम्रतेने कोणतीही गोष्ट स्वीकारा. मग आपल्याला आकाशही अनंत असल्यासारखे वाटेल, ही गोष्टही तुम्हाला अनंत असल्यासारखे वाटेल. फक्त ह्याप्रमाणे विचार करून तुम्ही पहा. तरुण वर्गाला स्वतःची स्वप्ने साकार करण्यासाठी ह्या महिन्यामध्ये काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तुम्ही जे काही तुमच्या डोक्यामध्ये तुमच्या व्यवसाय संबंधी म्हणा किंवा एखादा उद्योग तुम्ही करण्यासाठी विचार करून ठेवलेले होते, तर ते प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्हाला काही वेळ, काही काळ वाट पाहावी लागणार आहे. कारण काही समस्यांचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, जर स्वतःवर विश्वास ठेवून तुम्ही प्रत्येक कार्य जर केले तर तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा आणि प्रयत्न करत राहा, कार्य करत राहा. जे कोणी नोकरीसाठी प्रयत्न करत असतील तर तुम्हाला तुमच्या मनासारखी नोकरी मिळून जाईल. इथेही तुम्ही तुमच्या प्रयत्नाला नक्कीच यश मिळणार आहे. जर तुम्हाला एखादा भागीदारीमध्ये व्यवसाय करायचा असेल तर थोडंसं थांबावं लागणार आहे. कारण भागीदारीसाठी, व्यवसायासाठी सध्याचा काळ हा थोडासा कठीण दिसत आहे. कारण एकमेकांमध्ये मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे किंवा अविश्वास निर्माण होण्याची शक्यता इथे दिसत आहे. तर भागीदारीमध्ये जर व्यवसाय करणार असाल तर थोडंसं थांबा. जेव्हा अनुकूल काळ येईल तेव्हा विचार करू शकता. स्वतः काही करायचं असेल, स्वतःच्या कर्तृत्वावर काही करायचं असेल तर नक्कीच करू शकता, हरकत नाही आहे. महिला वर्गाला मात्र हा महिना एक वेगळ्याच प्रकारचे अनुभव देणारा असा जाणार आहे. तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी काही नवीन संधी मिळतील, तर त्या संधीचं तुम्ही सोनं करा, नाहीतर ही वेळ परत येणार नाही. नक्कीच तुम्ही बऱ्याच दिवसांपासून काहीतरी वेगळं करण्याच्या विचारात होतात, काहीतरी वेगळं स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याच्या विचारात होतात, तर तुम्हाला ती संधी ह्या महिन्यामध्ये नक्कीच मिळणार आहे. फक्त त्या संधीचं सोनं करा. ती संधी कशी तुम्ही वापरणार आहात तुमच्या जीवनामध्ये याचा तुम्ही विचार करा आणि त्याप्रमाणे तुम्ही पाऊल उचला. ज्या कोणी महिला वर्किंग वुमन असतील तर तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचे सन्मान होईल, आदर होईल आणि त्यामुळे तुमच्या घरातही भरभरून कौतुक होणार आहे. सगळे तुमच्यावर खुश असतील आणि तुम्हाला एखादा सरप्राईज पण देण्याची शक्यता दिसत आहे. ज्या कोणी महिला लघु उद्योजका असतील, व्यावसायिक असतील तर तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे ह्या महिन्यामध्ये लाभ मिळून जातील. परंतु हे सर्व करत असतानाच विशेष करून तुमच्या तब्येतीची काळजी घेणे हे खूप महत्त्वाचे आहे. कारण अचानकपणे तब्येत बिघडण्याची शक्यता दिसत आहे. ह्या सगळ्या धावपळीमध्ये तुमच्या आरोग्यावर अजिबात तुम्ही दुर्लक्ष करू नका. विशेष आरोग्याची काळजी घ्या. टाईम टू टाईम खाणं, टाईम टू टाईम तुमचं काय असेल ते व्यायाम, योगा ते करत राहा. नाहीतर एखादं आजारही वाढून पुन्हा मोठं काहीतरी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये पण ॲडमिट करावं लागू शकतो. ही विशेष काळजी घ्या. उन्हाळ्याचे दिवस आहेत, काम करत असतानाच आरोग्याची काळजी घेणे पण खूप महत्त्वाचे आहे. दुर्लक्ष करू नका. विद्यार्थी वर्गाला मात्र हा महिना खूपच अनुकूल असा जाणार आहे, अनुकूल काळ आहे. जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील त्यांच्यासाठी थोडेसे मनाविरुद्ध परिणाम देणारा आहे. पाहिजे तसे परिणाम तुम्हाला मिळणार नाहीत, परंतु अभ्यास करत राहणे हा एकच मार्ग तुमच्याकडे आहे. प्रयत्न करत राहणे हा एकच उपाय तुमच्याकडे आहे. तसं करत राहा. उच्च शिक्षणासाठी तुम्ही जर प्रयत्न करत असाल एखाद्या ठिकाणी तर मनासारखे परिणाम मिळवण्यासाठी तुम्हाला अजून कठीण परिश्रम करावे लागतील. जर समजा तुम्ही परदेशामध्ये ॲडमिशनसाठी ट्राय करत आहात तर तुम्हाला अजून थोडा वेळ वाट पाहावी लागणार आहे. भरपूर अभ्यास करावा लागणार आहे, तरच तुम्हाला मनासारखे परिणाम मिळतील. एकाग्रतेवर जास्त कार्य करा आणि पाहिजे तसे परिणाम मिळवण्यासाठी कठीण परिश्रम हा एकच मार्ग तुमच्याकडे आहे, त्याचा अवलंब करा. ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला मात्र हा महिना काही अडचणींनी भरलेला जाणार आहे. थोडेसे तुमच्या बोलणे आणि व्यवहारावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे, नाहीतर नकळतपणे तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या मंडळींची मने दुखवाल.
जवळचे व्यक्ती तुमच्यावर नाराज होतील, तरी थोडेसे सांभाळून तुम्ही प्रत्येक पाऊल उचला. हाडांची आणि दातांची विशेष करून ह्या महिन्यामध्ये काळजी घ्या, कारण त्याचेच तुम्हाला त्रास संभवतात. विशेष म्हणजे अजून एक गोष्ट, आपल्या कृतीने किंवा आपल्या बोलण्याने जर इतरांचं मन दुखत असेल तर आपण थोडं शांत राहिलेलेच बरे पडणार आहे. माहिती आहे तुम्हालाही क्रोध येतो, तुम्हालाही राग येतो, परंतु त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि ही गोष्ट विशेष करून लक्षात ठेवा. एकंदरीतच पाहता हा महिना सर्वार्थाने अनुकूलच आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. तरी येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा. मराठी कॅलेंडरप्रमाणे नवीन वर्ष सुरू होत आहे, तरी नवीन वर्षाच्या सर्वांना माझ्या मनाच्या अंतःकरणापासून खूप खूप शुभेच्छा आहेत. सोबतच नवीन वर्षातला पहिला सण आलेला आहे आणि तो म्हणजे गुढीपाडवा. तरी गुढीपाडव्याला आपण जसा साखरेचा हार इतरांना देतो आणि सगळीकडे मधुरता पसरवितो, अगदी त्याचप्रमाणे तुमच्याही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, प्रत्येकाच्या जीवनामध्ये मधुर गोडवा पसरू दे. प्रत्येकाच्या घरामध्ये आनंदाची गुढी उभा राहू दे, हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करीत आहे. हॅपी गुढीपाडवा टू ऑल ऑफ यू. धन्यवाद. तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा. महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा. धन्यवाद.